Welcome back, everyone. I hope all of you are doing good and safe. In this lecture, today we are going to discuss about the next important application of centripetal force, that is conical pendulum. First, we shall discuss about the basic concept, what is mean by pendulum. A tiny mass which is called as bob connected to long flexible massless inextensible string and suspended to rigid support is called a pendulum. पेंडुलम म्हणजे काय, तर एक टायनी मास असा छोटासा पार्टिकल निग्लिजिबल मास असणारा की ज्याला आपण बॉब असं म्हणतो, हा एका स्ट्रिंगच्या साह्यानं अप्पर रिजिड सपोर्टला सस्पेंड केलेला असतो. ही स्ट्रिंग ही फ्लेक्झिबल असते, मासलेस म्हणजे वेटलेस, ज्याचं वजन अत्यंत कमी असतं, वेटलेस अशा प्रकारची स्ट्रिंग असते. इनएक्सटेन्सिबल असते म्हणजे ती ताणली जात नाही. अशा प्रकारच्या स्ट्रिंगच्या साह्यानं हा छोटासा गोळा त्याला अडकवलेला असतो, त्याला बॉब असं म्हणतात. ही संपूर्ण जी सिस्टीम आहे यालाच आपण पेंडुलम असं म्हणतो. या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा बॉब या ठिकाणी अटॅच केलेला आहे. बॉब या स्ट्रिंगला अटॅच केल्यानंतर ही जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगचं एक एंड अप्पर रिजिड सपोर्टला फिक्स केलेलं आहे आणि दुसरं जे सेकंड एंड जे आहे त्या स्ट्रिंगचं त्याला हा स्पेरिकल अशा प्रकारचा बॉब अटॅच केलेला आहे. या बॉबमुळे या स्ट्रिंगमध्ये टेन्शन तयार होतं. ही जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगची लेंथ ही कॅपिटल एल अशा प्रकारची आहे. देअर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ द पेंडुलम. नाउ फर्स्ट टाइप ऑफ द पेंडुलम is called as simple pendulum and second one called as conical pendulum. First, we shall discuss about the simple pendulum. सिंपल पेंडुलम म्हणजे नेमकं काय बरं? पहिली डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अ पेंडुलम विच ऑसिलेट्स टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज सिंपल पेंडुलम. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे स्ट्रिंग आहे त्याला बॉब अटॅच केलेला आहे आणि हा बॉब राईट हँड साईडला डिस्प्लेस करून रिलीज केल्यानंतर तो अशा पद्धतीनं टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत राहतो. अशा प्रकारच्या पेंडुलमला सिंपल पेंडुलम असं म्हणतात. नाउ वी सी अबाउट द सेकंड टाइप ऑफ द पेंडुलम, कोनिकल पेंडुलम. याची डेफिनेशन आपण बघूया. A pendulum which is given such a motion that bob describes a horizontal circle and string describes a cone is called as conical pendulum. या पेंडुलमच्या नावाप्रमाणे हा पेंडुलम ऑसिलेट होत असताना कोन तयार करत असतो. म्हणजे या ठिकाणी तो जो बॉब आहे हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे रिव्हॉल्व होत राहतो आणि त्याची जी स्ट्रिंग आहे ना ती स्ट्रिंग कोन फॉर्म करत असते आणि म्हणून या पेंडुलमला कोनिकल पेंडुलम असं नाव दिलेलं आहे. दोन्ही डायग्राम्स पाहिल्यानंतर आपणास सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम मधला फरक या ठिकाणी लक्षात येईल. कोनिकल पेंडुलम मध्ये बॉब हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व होत असतो आणि त्याची जी स्ट्रिंग आहे ना तर ती स्ट्रिंग या ठिकाणी कोन तयार करते आणि म्हणून याला कोनिकल पेंडुलम असं म्हणतात. आपण 11वी मध्ये कोनिकल पेंडुलमचा स्टडी केला. मग 12वी मध्ये परत का बरं आपण हा टॉपिक स्टडी करतोय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल. तर यामधील मुख्य फरक म्हणजे 12वी मध्ये आपण इनर्शियल फ्रेम व नॉन इनर्शियल फ्रेम कन्सिडर करून आपण कोनिकल पेंडुलमची मोशन स्टडी करणार आहोत. हिअर वी स्टडी द मोशन ऑफ द कोनिकल पेंडुलम इन इनर्शियल फ्रेम अँड नॉन इनर्शियल फ्रेम. म्हणजे मुख्य करून हा टॉपिक डिस्कस करत असताना इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. मग इनर्शियल फ्रेम म्हणजे नेमकं काय बरं? द फ्रेम ऑफ रेफरन्स moves with
कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, जी फ्रेम एक समान गतीनं फिरत असते, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असते, अशा फ्रेमला इनर्शियल फ्रेम असं म्हणतात. न्यूटन्स लॉज आर ऍप्लिकेबल फॉर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. न्यूटनचे नियम हे इनर्शियल फ्रेमला लागू होतात, पाळले जातात, ऍप्लिकेबल असतात. इन दिस फ्रेम फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब इज रिअल फोर्स. आणि अशा प्रकारच्या इनर्शियल फ्रेम मध्ये जो फोर्स ऍक्ट झालेला असतो हा रिअल अशा प्रकारचा असतो, म्हणजे खरोखरचा फोर्स या ठिकाणी ऍक्ट झालेला असतो. दुसरी फ्रेम आहे ती म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम. मग नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे काय बरं, तर द व्हेलॉसिटी ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स इज व्हेरिएबल. म्हणजे व्हेलॉसिटी ही बदलत असते, म्हणजे ऍक्सलरेशन या ठिकाणी तयार होत असतं. फ्रेम मूव्स विथ अन ऍक्सलरेशन. न्यूटन्स लॉज आर नॉट obeyed or Newton's laws are not applicable for non-inertial frame of the reference. नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचे नियम पाळले जात नाहीत. द ऍक्सलरेशन ऑफ द फ्रेम गिव्स राईज टू अ सुडो फोर्स. अशा फ्रेम मध्ये जो फोर्स ऍक्ट होतो त्याला सुडो फोर्स असं म्हणतात. इट इज नॉट अ रिअल फोर्स, की जो खरोखरचा नसतो, तात्पुरत्या स्वरूपात टेम्पररी अशा प्रकारचा फोर्स या ठिकाणी ऍक्ट झालेला असतो, त्याला सुडो फोर्स असं म्हणतात. म्हणजे इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटनचे लॉज ऍप्लिकेबल असतात, नॉन इनर्शियल मध्ये न्यूटनचे लॉज ऍप्लिकेबल नसतात. इनर्शियल फ्रेम मध्ये हा फोर्स जो असतो हा रिअल अशा प्रकारचा असतो, आणि नॉन इनर्शियल मध्ये हा फोर्स जो असतो हा सुडो फोर्स अशा प्रकारचा असतो. आता आपण हे समजून घेण्याकरता या पुढच्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे फर्स्ट डायग्राम जी आहे ती इनर्शियल फ्रेम कन्सिडर करून काढलेली आहे. सेकंड डायग्राम ही नॉन इनर्शियल फ्रेम कन्सिडर करून काढलेली आहे. इनर्शियल फ्रेम मध्ये कोनिकल पेंडुलमची मोशन आपण बाहेर बसून ऑब्झर्व करत आहोत, बाहेरून रेस्टवरून बघत आहोत. तुम्हाला व्हिडिओ पाहताना ही मोशन कशी दिसते त्याप्रमाणे तुम्ही ते इमॅजिन करा. हिअर वी विल स्टडी इट्स मोशन आउटसाइड फ्रेम, दॅट इज इनर्शियल फ्रेम. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बॉब वरती फक्त सेंट्रीपेटल फोर्सेस ऍक्ट होणार व बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होण्याची या ठिकाणी काहीही गरज नाही. नो सेंट्रीफ्युगल फोर्स शुड ऍक्ट ऑन द बॉब. तर अशा या इनर्शियल फ्रेम मध्ये त्या बॉब वरती दोनच फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट झालेले असतात. एक म्हणजे त्याचं वेट विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि दुसरं म्हणजे त्या स्ट्रिंग मधून तयार होणारं टेन्शन T0. आणि म्हणून इक्वेशन मांडताना आपण असं मांडतो बघा की हा जो कॉम्पोनंट आहे T0 कॉस थिटा हा वेटला बॅलन्स करत असतो, म्हणून T0 कॉस थिटा इज इक्वल टू mg असं आपण लिहितो. हिअर T0 cos theta basically balancing the weight of the bob. आणि दुसरं असं की दुसरा जो कॉम्पोनंट आहे T0 sin theta इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r असं आपण लिहितो. हे दुसरं इक्वेशन झालं. हिअर T sin theta प्रोव्हाइडिंग सेंट्रीपेटल फोर्स, तो कॉम्पोनंट आतमध्ये सेंट्रीपेटल फोर्सला प्रोव्हाइड करत असतो. आपण 11वी मध्ये याचप्रमाणे कोनिकल पेंडुलमचा स्टडी केलेला आहे, परंतु 12वी मध्ये हा कोनिकल पेंडुलमचा टॉपिक स्टडी करण्याकरता असं इमॅजिन करा की तुम्ही या बॉब वरती बसलेले आहात. यू आर सिटिंग ऑन द बॉब, त्या बॉबच्या वरती तुम्ही बसलेला आहात असं तुम्ही इमॅजिन करून चला. देन according to my experience, what is going to happen? You are sitting on the bob and bob will perform circular motion. मग अशा वेळी तुम्हाला बाहेर पुश झाल्यासारखं वाटेल, बाहेर ढकलल्यासारखं वाटेल. का बरं? तर न्यूटन्स लॉज ऍप्लिकेबल नाहीत या ठिकाणी.
But in order to apply the Newton's laws, here we consider temporary force in existence called as pseudo force. You know that centrifugal force is the best example of the pseudo force. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो फोर्स ऍक्ट होतो की जो सुडो फोर्स असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. कारण ही जी फ्रेम आहे ही फ्रेम नॉन इनर्शियल अशा प्रकारची फ्रेम आहे. या फ्रेम मध्ये बॉब वरती सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होत असतो. आपण कोनिकल पेंडुलम या टॉपिककडे दोन्ही पर्स्पेक्टिव्हने जर पाहिलं, दोन्ही दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, म्हणजे एकदा बाहेर बसून इनर्शियल फ्रेम कन्सिडर करून मोशन आपण ऑब्झर्व केली व दुसऱ्या वेळेस आपण या ठिकाणी या बॉबवर बसून ही मोशन आपण ऑब्झर्व केली नॉन इनर्शियल फ्रेम कन्सिडर करून व कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण सॉल्व केलं तर दोघांचंही आन्सर सेमच येतं. नाउ आवर एम इज टू डिराइव द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. सो वी कन्सिडर only diagram number 2 and we are going to solve the derivation of conical pendulum. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेरिव्हेशन या ठिकाणी कोनिकल पेंडुलमचं सॉल्व करणार आहोत. हे डेरिव्हेशन सॉल्व करण्याकरिता या ठिकाणी डायग्राम दाखवलेले आहे. कन्सिडर अ बॉब of mass small m is tied to one end of string of length L and other end fixed to upper rigid support. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला खालच्या बाजूला बॉब अटॅच केलेला आहे. त्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती L कन्सिडर केलेली, एक एंड बॉबला अटॅच केलेले, दुसरं एंड अप्पर रिजिड सपोर्टला फिक्स केलेलं आहे. दुसरा पॉइंट आता, लेट बॉब इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन. म्हणजे हा बॉब या मीन पोझिशन पासून आपण डिस्प्लेस करून या डिस्प्लेस पोझिशनला आणलेला आहे. अँड व्हर्ल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्कल, आणि तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये तो फिरवला. ऑफ रेडियस आर, की ज्या सर्कलची रेडियस जी आहे ही स्मॉल आर एवढी आहे. विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी, तो बॉब त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना फिरताना त्याची अँग्युलर वेलॉसिटी ही ओमेगा एवढी आहे. अँड बॉब विल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा प्रकारे तो बॉब हा युसीएम परफॉर्म करत असतो. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे थीटा is the semi-vertical angle. T0 is the tension inside the string which acts inclined upward. त्या दोरीमधून हे टेन्शन वरच्या बाजूला आहे, वरच्या दिशेकडे आहे. L is the length of the string. त्या दोरीची लांबी, त्याची लेंथ L कन्सिडर केलेली आहे. नाउ इन डिस्प्लेस्ड पोझिशन, म्हणजे या डिस्प्लेस पोझिशनला देअर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. या पोझिशनला त्या बॉबवरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक म्हणजे द वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, म्हणजे त्याचं स्वतःचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट झालेलं असतं टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. एम बी द मास ऑफ द बॉब. स्मॉल एम म्हणजे त्या बॉबचं मास आणि जी याचा अर्थ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द टेन्शन T0 अपवर्ड अलॉंग द स्ट्रिंग, हे टेन्शन वरच्या दिशेला आहे. म्हणजे एक फोर्स झाला mg आणि दुसरा झाला T0.
Now, this tension T0 in the string, it can be resolved into the two components. म्हणजे या टेन्शन T0 चं रिझोल्युशन दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट मध्ये केलेलं आहे. पहिला कॉम्पोनंट म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट T0 cos थीटा ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. हा पहिला कॉम्पोनंट हा वरच्या दिशेला असतो. आपल्याला माहितीच आहे की या ठिकाणचा हा अँगल हा थीटा आहे. हा जर थीटा असेल तर या ठिकाणचा अँगल सुद्धा किती होणार? थीटा. मग थीटाच्या शेजारचा जो कॉम्पोनंट असतो हा कॉस असतो आणि त्याच्या समोरचा जो कॉम्पोनंट असतो, जो दुसरा कॉम्पोनंट इथं रिझॉल्व केलेला आहे, तो T0 साइन थीटा हॉरिझॉन्टल अशा प्रकारचा हा कॉम्पोनंट आहे आणि तो कुणीकडे दाखवलेला आहे तर त्या सर्कलच्या सेंटर कडे. आणि म्हणून मग आपण बॅलन्सिंग कंडिशनसाठीचं इक्वेशन या ठिकाणी मांडलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन जे मांडलेलं आहे ते T0 cos थीटा इज इक्वल टू mg. बेसिकली बॅलन्सिंग वेट, याला आपण बॅलन्सिंग इक्वेशन असं म्हणतो. दुसरं जे इक्वेशन आहे T0 sin थीटा इज इक्वल टू mr स्क्वेअर. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे दुसरा कॉम्पोनंट T0 sin थीटा आहे आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा बाहेरच्या बाजूला mr ओमेगा स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी हा T0 sin थीटा हा त्या सेंट्रीफ्युगल फोर्सला प्रोव्हाइड करत असतो आणि म्हणून इक्वेशन नंबर 2 ला प्रोव्हाइडिंग इक्वेशन असं आपण म्हणतो. नाउ डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1. सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशननं डिवाइड केलं. या ठिकाणी कॉमन फॅक्टर जो होता T0 न्यूमरेटरला T0 डिनॉमिनेटरला तो कॅन्सल केला. राईट हँड साइडला स्मॉल m होता मास, दोन्ही साइडचा कॉमन फॅक्टर कॅन्सल केला. मग साइन थीटा आपण कॉस थीटा म्हणजे काय झाला? टॅन थीटा. LHS झाला टॅन थीटा इज इक्वल टू RHS ला काय काय राहिलं? R ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय G. ओके, हेच रिलेशन ओमेगा स्क्वेअर साठी मॉडिफाय केलं. मग त्याच्या शेजारचा R आणि डिवाइड बाय G हा इज इक्वल टूच्या पलीकडं शिफ्ट केला. R मल्टिप्लाय होता तो इथं डिवाइड झाला आणि G मल्टिप्लाय होता इथं डिवाइड होता तो मल्टिप्लाय झाला. त्यामुळे इक्वेशन असं तयार झालं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू G टॅन थीटा डिवायडेड बाय R. मग लेफ्ट साइडचा स्क्वेअर राईट हँड साइडला शिफ्ट केला. इक्वेशन असं तयार झालं ओमेगा इज इक्वल टू रूट G टॅन थीटा म्हणजे काय असतो? तो साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. मग तो साइन थीटा आणि कॉस थीटाच्या फॉर्म मध्ये लिहिला आणि हा R खाली होता तो R तसाच ठेवला. त्यामुळे इक्वेशन काय तयार झालं? ओमेगा इज इक्वल टू रूट G साइन थीटा डिवायडेड बाय R कॉस थीटा. आता या ठिकाणी आपल्याला R ची किंमत टाकण्यासाठी आपण या डायग्राम मध्ये साइन थीटा काढणार आहोत फिगरवरून. ही जी डायग्राम आहे ना फिगर दाखवलेली, या फिगरमध्ये हा जो थीटा आहे ना हा थीटा, तर तो साइन थीटा घ्यायचा. साइन थीटा म्हणजे काय? ही त्याची अपोजिट साइड झाली बघा. ही अपोजिट साइड म्हणजे हा R रेडियस झाली ही त्या सर्कलची आणि हा डिवाइड बाय हायपोटेनस असतो म्हणजे ही त्या दोरीची काय झाली? लेंथ झाली. म्हणून आपण हा फॉर्म्युला कसा लिहिला? साइन थीटा इज इक्वल टू R डिवायडेड बाय L म्हणजे अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस. म्हणून साइन थीटा बरोबर काय आला? R बाय L. ही व्हॅल्यू या ठिकाणी आपण मांडली. मग यावरून R काढला तर R इज इक्वल टू काय होणार? मग R इज इक्वल टू L साइन थीटा. ही R ची व्हॅल्यू इथं वरती फॉर्म्युल्यामध्ये R च्या जागेवर आपण सबस्टिट्यूट करूया इथं. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मॉडिफाय करून असं लिहिता येतं ओमेगा इज इक्वल टू रूट G साइन थीटा जसाच्या तसं लिहिला डिवायडेड बाय R च्या जागेवर काय आला? आता इथं R होता त्या जागेवर आला L साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, मग हे सोडवलं पुढं तर तेच इक्वेशन असं लिहिता येतं बघा की साइन थीटा आणि साइन थीटा हा एकमेकाला काय होणार? इथं कॅन्सल होणार. मग वरती काय राहिला? फक्त G राहिला आणि डिवायडेड बाय खाली काय राहणार? फक्त L आणि कॉस थीटा. ओमेगा इज इक्वल टू रूट G आणि डिवाइड बाय L कॉस थीटा. अशा पद्धतीनं आपण अँग्युलर वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. आता याच्या पुढे गेल्यानंतर
आपल्याला काय करायचे की नाऊ आवर एम इज टू डिराईव्ह द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे? कोनिकल पेंडुलमचा पिरियड आपल्याला काढायचा आहे. आपण ओमेगा काढलेला आहे. आत्ताच इथं दाखवल्याप्रमाणे हे ओमेगाचं रिलेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. मग पिरियड काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. मग याच्यावरनं परत ओमेगासाठी हे रिलेशन मॉडिफाय केलं तर ओमेगा इज इक्वल टू काय होणार? ट्वाइस पाय अपॉन कॅपिटल टी. टी म्हणजे पिरियड, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. मग या ओमेगाच्या ठिकाणी वरची फॉर्म्युल्यातली व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. त्या ठिकाणी ओमेगाच्या जागेवर किंमत टाका किंवा डायरेक्ट काय केलं की ओमेगाच्या जागेवर इथं ओमेगा जो आहे या ठिकाणी फक्त त्याची व्हॅल्यू किती टाकली? ट्वाइस पाय अपॉन टी. ओमेगाच्या जागेवर 2 पाय अपॉन टी टाकला आणि राईट हँड साइडचा रूट मधला फॅक्टर जो होता ना तो जसाच्या तसा पुढं कंटिन्यू केला. ओके. मग नंतर काय केलं की हे दोन्ही हे जे इक्वेशन होतं हे इक्वेशन फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज केला, म्हणजे उलटं इक्वेशन मांडलं. म्हणजे काय केलं बघा, ट्वाइस पाय अपॉन टी होतं ते उलटं केलं, टी अपॉन ट्वाइस पाय झालं. आणि हा रूट जो होता तो उलटा केल्यानंतर जी वरचा होता तो खाली गेला आणि एल कॉस थीटा खाली होता तो वरती आला रूटमध्ये. म्हणजेच इक्वेशन अशा पद्धतीने तयार झालं की टी डिवायडेड बाय ट्वाइस पाय रूट एल कॉस थीटा डिवायडेड बाय जी. म्हणजे आपण इनव्हर्स केला दोन्ही बाजूचा, टेकिंग द इनव्हर्स ऑन बोथ द साइड. अशा पद्धतीने इनव्हर्स करून ते इक्वेशन मांडलं. मग नंतर हा डिवाइड बाय 2 जो होता का तो राईट हँड साइडला इज इक्वल टूच्या पलीकडे शिफ्ट केला. तो डिवाइड होता तो इकडे आला की मल्टिप्लाय होणार. मग टी इज इक्वल टू काय रिलेशन तयार झालं? ट्वाइस पाय रूट एल कॉस थीटा डिवाइड बाय जी. नाउ दिस एक्सप्रेशन दॅट गिव्स द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हे अत्यंत महत्वाचं एक्सप्रेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला बोर्डाला क्वेश्चन अशा पद्धतीने विचारतात की डिफाइन कोनिकल पेंडुलम, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. 3 मार्कासाठी हा टॉपिक एक्झामला बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. तर हे झालं टाइम पिरियडचं एक्सप्रेशन कोनिकल पेंडुलमच्या साठी. त्यानंतर या ॲज एल अँड जी आर कॉन्स्टंट, जर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही बारकाव्यानं ऑब्झर्व केलं तर एल म्हणजे त्या कोनिकल पेंडुलमची लेंथ आहे आणि जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे दोन्ही कॉन्स्टंट आहे ना. आपण लेंथ काय बदलत नाही पेंडुलमची, फक्त ऑसिलेट केलेला आहे तो, किंवा तो आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व केलेला आहे. त्यामुळे लेंथ त्याची तेवढीच राहणार. म्हणजे एल कॉन्स्टंट झाला फॉर्म्युल्यामध्ये, जी कॉन्स्टंट झाला. याचा अर्थ काय झाला? जर एल आणि जी कॉन्स्टंट असेल त्याचा अर्थ असा झाला की टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट कॉस ऑफ द थीटा. म्हणजेच याचा अर्थ काय की टी कॅपिटल टी म्हणजे पिरियड, इट डिपेंड्स अपॉन द थीटा. कॅपिटल टी इट डिपेंड्स अपॉन द थीटा. मग आपण आता याच्या पुढे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं तर काही तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत. डू यू नोच्या अंडर. त्यामध्ये आपण इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला कोनिकल पेंडुलमचा. सपोज आता या इक्वेशन मध्ये नंबर 1 बघा, कॅपिटल टी डिपेंड्स अपॉन थीटा. आताच आपण पाहिलं की हा टी थीटावरती अवलंबून असतो आणि त्यामुळं एल आणि जी कसा आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. एल आणि जी कॉन्स्टंट असल्यामुळं हा टी थीटावरती अवलंबून असतो. मग समजा इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, थीटा जर 90 डिग्री इतका घेतला तर कॉस थीटा येतो. त्यामुळे कॉस 90 झाला. कॉस ऑफ 90 इज इक्वल टू किती असतो बरं? 0. मग ही व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर आपला टाइम पिरियड किती येणार? मग 0च येणार ना. म्हणून टी इज इक्वल टू 0. दस टाइम पिरियड बिकम्स इक्वल टू 0. आणि हे कसं आहे? विच इज इम्पॉसिबल. हे एकदम इम्पॉसिबल आहे. आपण टाइम पिरियड काढला, समजा आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? एन इज इक्वल टू 1 बाय द टी. ओके. मग या ठिकाणी टी ची किंमत 0 टाका, टाइम पिरियड 0 टाका. 1 बाय 0 इक्वल टू किती होणार? इन्फिनिटी. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली बरं? इन्फिनिटी आली. समजा कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची. यू नो द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी, हाफ mv². बट यू नो ऑल्सो द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी.
ते काय रिलेशन आहे तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग ही व्हॅल्यू व्ही बरोबर आर ओमेगा स्क्वेअर करून इथं कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट करा. ओके. त्यानंतर पुढे काय केलं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा टाकल्यामुळे रिलेशन झालं 1/2 mr स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बट ऑल्सो यू नो दॅट ओमेगा इज इक्वल टू 2πn अँड ऑल्सो यू नो दॅट पिरियड अँड फ्रिक्वेन्सी बोथ आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर. आणि म्हणून आपण काय केलं ओमेगा बरोबर 2πn हा फॉर्म्युला वापरला आणि पिरियड आणि फ्रिक्वेन्सी दोघं एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत म्हणून यांच्या जागेवर किती टाकला 1/t टाकला. म्हणजे ओमेगाची किंमत किती टाकणार मी आता इथं 2π/t टाकणार. ती परत किंमत टाकल्यानंतर ही स्टेप अशा पद्धतीची तयार झाली. मग हे सिम्प्लिफाय केलं आणि टी ची किंमत वरती आपण टाइम पिरियड किती आलेला होता 0. ती 0 व्हॅल्यू इथं टाकल्यानंतर कायनेटिक एनर्जी आपली किती आली तर इन्फिनिटी 1/0 इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कायनेटिक एनर्जी इन्फिनिटी आली. टेन्शन किती आलं त्याचं इन्फिनिटी आलं. म्हणजे टाइम पिरियड हा 0 आला, फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी आली, कायनेटिक एनर्जी इन्फिनिटी आली, टेन्शन इन्फिनिटी आलं. हे आपण या ठिकाणी नव्यानं या ठिकाणी ऑब्झर्व केलं, हे स्टडी केलं.